अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार श्रोते हो. आज आपण गुरुचरित्रातील अध्याय 15वा तीर्थयात्रा निरूपणाम हा अध्याय याचं श्रवण करणार आहोत. या अध्यायामध्ये आपल्या भारतामधील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्राविषयी माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. आजचा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. आपण सर्व तीर्थक्षेत्रे आपल्या एका आयुष्यामध्ये फिरू शकत नाहीत, परंतु या अध्यायाचं जर आपण श्रवण केलं, मनन केलं, चिंतन केलं तर या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभू दत्तात्रेयाच्या कृपेने, सद्गुरूच्या कृपेने आपल्याला सर्व तीर्थाचा आशीर्वाद मिळाल्याचा आनंद या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. म्हणून आजचा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. हा अध्याय पूर्णपणे ऐका, मध्ये स्किप करू नका. पूर्णपणे हा अध्याय ऐका, स्वतः ऐका आणि आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा, त्यांना पण ऐकायला लावा. या अध्यायाचं दररोज जर आपण निरूपण ऐकलं, या अध्यायाचं दररोज श्रवण केलं तर भारतातील सर्व तीर्थक्षेत्रेचं दर्शन आपल्याला घडल्याचं पुण्य प्राप्त होतं, असं या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. तेव्हा आपण ऐकूया, श्रवण करूया सद्गुरुचरित्र ज्ञान विवरण तीर्थयात्रा निरूपण नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुराभ्यो नमः. एक शिष्या नामकरणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती सद्गुरुचरणी लीन झाली प्रेसा. तू माते पुसतोसी होत मनी संतोषी, गोप्य व्हावया कारण कैसे सांगेन एक चित्ते. महिमा प्रगट झाली बहुत, तेने भजती लोक अमित. कामार्थ व्हावे म्हणून समस्त, येती सद्गुरूच्या दर्शना. साधू असाधू धूर्त सकळी, समस्त येती सद्गुरी जवळी. वर्तमानी खोटा कळी, सकळी शिष्य हो मनदी. पाहेवा पूर्वी भार्गवराम अवतारुणी, क्षत्र केली मेदिनी. राज्य विप्रासी देवणी, गेला आपण पश्चिम समुद्रासी. निरूप जाती तयापासी, तोही ठाव मागवयासी. या कारणे विप्रासी, कांक्षाना सुटे प्रेसा. उभो गोणी भार्गवराम, गेला सागरा मध्यदका. गोप्य रूपे असे ऐका, अनिक मागतील म्हणून. तैसे सद्गुरुमूर्ती ऐक, राहिले गुप्त कारणिक. वर मागती सकळिक, नाना येती येऊनिया. विश्वव्यापक जगीश्वर, तो काय देऊ न शकेवर. पाहुणी भक्ती पात्रानुसार, प्रसन्न होय परीसा. या कारणे तया स्थानी, सद्गुरु होते गोप्य गुणी. शिष्या सकळी बोलावणी, निरोप देती तीर्थयात्रे. सकळ शिष्या बोलावणी, निरोप देती नरसिंह मुनी. समस्त तीर्थे आचारुणी, यावे भेटोनी श्रीशैल्या. ऐकोनी सद्गुरूचे वचन, समस्त शिष्य धरती चरणा. सद्गुरुमूर्ती सद्गुरू राणा, काउपेक्षु आम्हासी. तुमचे दर्शन मात्रेसी, समस्त तीर्थे आम्हासी. आम्ही जावे कवन ठायेसी, सोडोनी चरण सद्गुरूचे. समस्त तीर्थ सद्गुरु चरणी, ऐसे बोलते वेदवाणी. शास्त्रीही तेच विवरण, ऐसे स्वामी प्रख्यात. जवळी असता निधान, केवी हिंदवे रानो रान. कल्पवृक्ष सांडोण, केवी जावे देवराया. श्री सद्गुरु म्हणते शिष्याशी, तुम्ही आश्रमी संन्यासी. राहू नये 5 दिवशी, एके ठाई वास करीत. चतुर्थाश्रम घेऊणी, आचारावी तीर्थे भोणी. तेने मनी स्थिर होणी, मग राहावे एक स्थानी. विशेष वाक्य अमुचे एक, अंगीकारणे धर्म अधिक. तीर्थे हिंडोणी सकळिक, मग यावे आम्हापासी. बहुधान्य नाम संवत्सरासी, येऊ आम्ही श्रीशैल्यासी. तेथे आमुचे भेटीसी, यावे तुम्ही सकळिक. ऐसे परिशिष्यासी, सद्गुरु सांगता उपदेसी. समस्त शिष्य लागती चरणासी, ऐक शिष्या नामधारका. शिष्य म्हणती सद्गुरुस, तुमचे वाक्य आम्हा परिस. जाऊ आम्ही भरवसे, करू तीर्थे भूमीवरी.
श्री सद्गुरूचे वाक्य जो न करी तोची पडे रौरव घोरी त्याचे घर यमपुरी अखंड नरक भोगी जाण जावे आम्ही कवन तीर्था निरोप द्यावा सद्गुरुनाथा तुझे वाक्य दृढ चित्ता धरुणी जाऊ स्वामिया जे जे स्थानी निरुपदेसी जाऊ ते ते भरवसी तुझे वाक्य आम्हासी सिद्ध होय स्वामी राया ऐकोणी शिष्याचे वचन सद्गुरुमूर्ती प्रसन्न वदन निरुपदेती साधारण तीर्थयात्रे शिष्याशी या ब्रह्मगोंड लोकात तीर्थराज काशी विख्यात तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भागीरथजी गंगा भागीरथी तटाकात यात्रा साठी योजने पवित्रा साठी कृच्छफळ तत्र प्रयाग गंगाद्वारी दुगुण यमुना नदी तटाकेसी यात्रा 20 गावी पर्येसी कृच्छ तितकेची जाण ऐसी एको म्हणे अवधारा सरस्वती म्हणे गंगा भूमीवरी असे चांगा चतुर्वर्षी गावे अंगा स्नान करावे तटात की तितकेची कृच्छ फल त्यासी यज्ञाचे फल परेसी ब्रह्मलोके शाश्वतेसी राहे नर पित्रोसहित वरुणा नदी कुशावर्ती शतद्रुविपाशका ख्याती विस्तारता नदी शर्वती नदी असती मनोहर मरु वृद्धा नदी तोर अक्षीवणी मधुमती एर पायस्वी घृतात वीर तटक यात्रा तुम्ही करा देव नदी म्हणजे एक असे प्राख्याते भूमंडळीक 15 गावे ताटक यात्रा तुम्ही करावी जितके गाव तितके कृच्छ स्नाना माझे पवित्र ब्रह्मात्यादी पातके नाशवत्त मनोभावे आचारावे चंद्रभागा रेवतीसी शरयू नदी गोमतीसी वेदका नदी कौशिसी नित्यचला मंदाकिनी सहस्रवस्त्रा नदी थोर पूर्णा पुण्य नदी एर बहुधा नदी अरुणा थोर षोडश गावे कटक यात्रा जेते नदी संगम असदी तेथे पुण्य अमिती त्रिवेणी फळे असदी नदीचे संगमी स्नान करा पुष्कर तीर्थ विचारुणी संहिता नदी म्हणून तीर्थयात्रा से सद्गुणी गया तीर्थ स्नान कराय सेतुबंध रामेश्वरी श्रीरंग पद्मनाम सरी पुरुषोत्तम मनोहरी नेम शिष्या तीर्थसे बिदिरी तीर्थ नारायण नदी अस्ति अति पुण्य कोरोश करा स्नान अनंतर श्रीशैल्य यात्रेसी महाल तीर्थ देखा प्रीती तर्पणे ऐका द्वाचरत्वी कुळनिका स्वर्गासी जाती भरवसी केदार तीर्थ पुष्कर तीर्थ कोटीर तुद्र नर्मदा तीर्थ मात्रकेश्वर कुब्ज तीर्थ कोकामुखी विशेष असे प्रसाद तीर्थ विजय तीर्थ पुरी चंदनाधी तीर्थ गोकर्ण शंखकर्ण ख्यात स्नान बरवे मनोहर अयोध्या मथुरा कांचीसी द्वारवती गयेसी शालिग्राम तीर्थासी शबलग्राम मुक्ती क्षेत्र गोदावरी तटकोसी योजने 6 परियेसी तेथील महिमा आहेसी वाजपेय तितुके पुण्य असाव्य वेळ तिनी ताटक यात्रा म्हणून नेमी स्नान करिता होय ज्ञानी महापातकी शुद्ध होय आणि कदोणी तीर्थे असदी प्रयाग समान असे ख्याती भीमेश्वर तीर्थे मनती वंजर संगम प्रख्यात कुर्शावर्त तीर्थ बर्वे ताटक यात्रा 12 गावे गोदावरी समुद्र संगमे षड त्रिशंत कुच्छफळ पूर्णा नदी टाकेसी 4 गावे आचारिता हर्षी कृष्णा वेन तिरासी 15 गावे तटक यात्रा तुंगभद्रा तीरबर्वे तटक यात्रा 20 गावे पंपा सरोवर स्वभावे अनंत महिमा परेसा हरिहर क्षेत्रासे ख्याती समस्त दोष परिहरती तैसेची असे भीमरती 10 गावे तटक यात्रा पांडुरंग मातुलिंग क्षेत्र बर्वे पुरी गणंग तीर्थे असती तेथे चांग तीर्थ असते मनोहर अमरजा संगमात
कोठी तीर्थे असती प्रख्यात वृक्ष असे अश्वस्त कल्पवृक्ष तोची जाण तया अश्वस्त सन्मुखे सेनी नरसिंह तीर्थ परियेसी तया उत्तर भोगासी वाराणसी तीर्थासे तया पूर्व भागेसी तीर्थ पाप विनाशी तदनंतर कोठी तीर्थ विशेषी पुढे रुद्र पादा तीर्थ असे चक्रवर्ती असे एक केशवदेव नायक ते प्रत्यक्ष द्वारावती देक मन्मतीर्थ पुढे असे कल्लेश्वर देवस्थान असे ते गंधर्व भुवन ठावासे अनुपम्य सिद्धभूमी गानगापुर तेथे जे अनुष्ठान करीती तया इष्टार्थ होय तुरदी कल्पवृक्ष आश्रय दिती काय नव्हे मनोकामना कंकणी संगम बरवा भीमा तिरी क्षेत्र नवा अनंत पुण्य स्वभावा प्रयाग समान असे देखा तुंगभद्रा वरदान दी संगमादी तपोनिधी मला पराही संगी आधी पापे जाती शतजन्माची निवृत्ती संगम असे ख्याती ब्रह्महत्या नसे होती जावे तुम्ही तुरती सद्गुरु म्हणती शिष्याशी सिंहारासी बृहस्पती तीर्थे क्षेत्रे संतोषी समसतीर्थे भागीरथी येऊनी ऐक्य होय कन्यागती कृष्णप्रती त्वरित येती भागीरथी तुंगभद्रा तळगती सूर नदी प्रवेश परियसा कर्काटासी सूर्य देता मलप्रहारा कृष्णा संयुक्ता पुढे जनस्थान करिता ब्रह्महत्य पापे जाती भीमा कृष्णा संगमेसी स्नान करिता परेसी 60 जन्म विप्रवंशी उपजे नर परेसा तुंगभद्रा संगमी देखा त्याहुनी त्रिगुण अधिका निवृत्ती संगमी ऐका चतुर्गुणी त्याहुनी पाताळ गंगेचे स्नानी मल्लिकार्जुन दर्शनी षड्गुण फल तयाहुनी पुनरावृत्ती त्यासी नाही लिंगालयी पुण्य दुगण समुद्र कृष्णा संगमी अगण्य कावेरी संगमी 15 गुण स्नान करा मनोभावे तम्रपर्णी याची परी पुण्य असंख्य स्नान मात्रे कृतिमा नदी तिरी सर्व पापे हरी परिहरे पाय स्वामिनी नदी अनिक भावनाशी अतिविषेक सर्व पापे हरितेक समुद्र स्कंद दर्शनाय शेषाद्री क्षेत्र श्रीरंगनाथ पद्मनाभ श्रीमंत पूजा करुणी जावे त्वरित त्रिणामल्ल क्षेत्रासी समस्त तीर्था समान असे अनेक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्यतीर्थ स्नान करा पक्षीतीर्थ असे बरवे रामेश्वर धनुकोठी नावे कावेरी तीर्थ बरवे रंगनाथ सनिध पुरुषोत्तम चंद्र कुडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी कोटी तीर्थ परेसी दक्षिणा काशी करवीरस्थानी महाबळेश्वर तीर्थ बरवे कृष्ण उगम तेथे पहावे जेते असे नगर बाहे पुण्यक्षेत्र रामेश्वर तया सनिध असे ठाव कोल्हा ग्रामी नरसिंहदेव परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष बिल्लवाडी कृष्णातिरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करी जरी तेची ईश्वरी ऐक्यता वरुण संगमी बरवे ते तुम्ही मनोभावे स्नान करा मार्केंड नावे संगमेश्वरू पुजावा ऋषीचे आश्रम कृष्णातिरी असती उत्तम स्नान करता होय ज्ञान तया सानिध्य कृष्णापुढे पुढे कृष्ण प्रवाहात अमरापूर असे प्रख्यात पंचगंगा संगमात प्रयागुणी पुण्यादिक अखिल तीर्थे तया स्थानी तप करिता सकळ मुनी सिद्ध होय तुरित ज्ञानी अनुपम क्षेत्र प्रियसा ऐसे प्रख्यात तया स्थानी अनुष्ठिता दिवस तिनी अखिलाभीष्ट पावोनी पावती त्वरित परमर्थी जुगालय तीर्थ बरवे दृष्टी पडिता मुक्त व्हावे शृपालय तीर्थ बरवे असे पुढे प्रियसा विश्वामित्र ऋषी ख्याती तया छया भगवती तेथे समस्त दोष जाती मलप्रहर प्रसंगी कपिला ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न त्यासी गायत्री श्रोतशृंगी प्रख्याती उत्तरवाहिनी कृष्णासे तया स्थानी स्नान करिता काशीहून शतगुणिता
एक मंत्र येथे जपता कोटी गुणे फळेती आणिक असे तीर्थे बरवे केदार स्रवे पहावे पिठापुरी दत्तात्रय देवे वास असे सनातन आणिक असे तीर्थे थोरी प्रख्यात नामे मनगिरी सप्तऋषी प्रतिकरी तप केले बहुत दिवस वृषभाद्री कल्याण नगरी तीर्थे असते अपरंपारी नवे संसार एरझारी तया क्षेत्र चारावे अहो बळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्यदान श्रीगिरीचे दर्शन नवे जन्म मागुती समस्त तीर्थे भूमीवरी आचारावी परिकरी रजस्वाला होता जरी स्नान करिता दोष व्हावे संक्रती कर्कट धरुणी त्या जावे तुम्ही मास दोन्ही नदी तरी वास करती कोणी त्यासी काही दोष नाही तयामध्ये विशेष त्या जावे तुम्ही 3 दिवस रजस्वाला नदी सुरस महानदी नेपरी भगीरथी गौतमीसी चंद्रभागा सिद्धू नदीसी नर्मदा शरीर प्रेयसी त्या जावे तुम्ही 3 दिवस दिनी भीष्मकाळी सर्व नदीस राजस्वा 10 दिवस वापी कृप तडकास 1 रात्र वज्रज्वी नवे उदक जया दिवसी येता ओळख रजस्वेलेसी स्नान करिता महादोषी येणे परी वर्जावे साधारण पक्ष तुम्हासी सांगितले तीर्थप्रियसी जे जे पहार दृष्टीशी विधीपूर्वक आचारावे ऐकोनी सद्गुरूचे वचन ऐकोनी सद्गुरूचे वचन ऐकोनी सद्गुरूचे वचन शिष्य सकळी करती नमन सद्गुरू निरोप कारण म्हणून निघाली सगळीक सिद्ध म्हणे नामधारकासी निरोप घेऊनी सिद्ध गुरुसी शिष्य गेले यात्रेसी राहिले सद्गुरु गुप्तरूपे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती श्री सद्गुरु चरित्र कामधेनु श्रोते होणिया सावधानु जय ऐकती भक्तजनू लादती चारी पुरुषार्थ ब्रह्मरसाची गोडी सेवितो आम्ही घडोघडी त्याची होय आवडी साधे त्वरित परमार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो नरसिंह सरस्वती पख्याणे सिद्धनामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपण नाम 15 अध्याय गौडः श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोते हो आपण गुरुचरित्रातील 15व्या अध्यायाचं श्रवण या ठिकाणी केलेलं आहे आणि याचं श्रवण आपण केलं तसंच आपल्या आप्तेष्टांना याचं श्रवण व्हावं यासाठी हा अध्याय हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या आप्तेष्ट लोकांपर्यंत पोचवा त्यांना या श्रवणाचा लाभ घेऊ द्या आणि आपण ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा चॅनलला कमेंट करा आणि असेच श्री प्रभू दत्तात्रयाचे उपासना श्री प्रभू दत्तात्रयाचं ज्यात वर्णन केलेलं आहे अशा सद्गुरूच्या या गुरुचरित्राचे संपूर्ण 52 अध्याय आपण श्रवण करणार आहोत तर आजची सेवा प्रभू दत्तात्रयाच्या चरणी सद्गुरूच्या चरणी मी अर्पण करतो आणि आपली रजा घेतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त